बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर का नाही त्यांचा आवडणारा पदार्थ बनवूया, म्हणजेच उकडीचे मोदक. मीही उकडीचे मोदक पहिल्यांदा ट्राय करते. माझी मिस्टेकमध्ये तुम्हाला पण कळेल का होईल. चला बनवूया. एका कढाईत मी तूप घेतलेलं आहे 1 चम्मच. 1 चम्मच खसखस घेणार आहे. छान प्रकारे त्याला भाजून देणार आहे. त्यानंतर मी फ्रेश कोकोनट किसून घेतलेला आहे. ते छान प्रकारे आपण थोडं फ्राय होऊन देऊ. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला छान प्रकारे कोकोनटला फ्राय होऊन द्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे काजू टाकत आहे. तुमच्याकडे असलेले काजू बदाम तुम्ही काही पण ॲड करू शकता. मी इथे जॅगरी म्हणजे गूळ ॲड करत आहे 1 वाटी. 1 वाटी मी खोबरा घेतलेला आहे. 1 वाटी मी गूळ घेणार आहे. छान प्रकारे आपल्याला गूळला एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. मी एक छोटी वाटी इलायची पावडर घेतलेली आहे. ते आपण ॲड करणार आहोत. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी ते जायफळ घेत आहे. जायफळाला थोडं किसून घेणार आहोत. थोडंच, किंचितच, जास्त नाही. मिक्स करून घेऊया. चला तर आता आपण डो तयार करूया. इथे मी एका कढईत 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच 1 वाटीमध्ये मी दूध घेणार आहे. 1 वाटी. छान प्रकारे उकळून देणार आपण. इथे मी 1 चम्मच तूप ॲड करत आहे. त्याचबरोबर मी 1 चिमूट मीठ ॲड करणार आहे. छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊन देऊया. मी इथे तांदूळाचं पीठ ॲड करणार आहे. त्याच प्रमाणात ज्या प्रमाणात मी पाणी आणि दूध ॲड केलेलं आहे 1 वाटीभर. इथे उकळी आलेली आहे. चला आता आपण पीठ ॲड करून मिक्स करून घेऊया. छान प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून आपल्याला 5 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे पिठाला. लो फ्लेमवर 5 मिनिटासाठी. इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे. छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आपण आणि 5 मिनिटासाठी आपल्याला साईड करून ठेवून द्यायचं आहे. साईडला ठेवायचं आहे. त्याचबरोबर आता आपले 5 मिनिटं झालेले आहे. खूप गरम पीठ आहे, त्यामुळे मी वाटीला तेल लावून मिक्स करत आहे. खूप चटके बसतात. तुम्ही तूप लावा. तुपाने थोडे चटके कमी बसतील हाताला. छान प्रकारे एकत्र एकजीव करून घेऊया. आता आपला डो रेडी झालेला. असा चोपडा होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे. आता मी पहिले बनवून घेतलेले आहे उकडीचे मोदक. मी तुम्हाला एक बनवून दाखवत आहे.
मी साच्यात पण बनवलेले आहे आणि हाताने पण बनवलेले आहे, दोन्ही तुम्हाला दाखवते। हे अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे। बघा किती छान मोदक तयार झालेले आपले। मी तुम्हाला हे थोडंसं हाताने बनवून दाखवणार आहे। इथे मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे, तिथे तूप लावून घेणार आहे, कारण की मोदक आपले चिपकू नये म्हणून। आणि मोदकला हलकं पाणीमध्ये आपल्याला डुबवून घ्यायचं आहे, त्यामुळे स्टीमला हेल्प होईल। चला आता पाणी उकळलेलं आहे, आपण स्टीमला लावून देऊया। इथे मी 15 मिनिटासाठी स्टीम केलेला आहे। किती छान मोदक झालेले आहे, बाप्पाला सर्व करण्यासाठी रेडी मोदक। चला आता ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा